बांगलादेशींच्या बनावट प्रमाणपत्र प्रकरणी सोमय्या जळगावमध्ये आले होते. आढळलेल्या 42 बनावट दाखल्यांची चौकशी करावी किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. जळगावमध्येही बांगलादेशींकडून फसवणूक झालेली आहे, तर बनावट जन्मदाखले ही गंभीर बाब असल्याचं देखील महत्त्वाचं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलेलं आहे. आता सगळेच उपस्थित होते, महापालिकेचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस, आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही चौकशी सुरू केली आहे. समजा जळगावचे 42 लोक पकडले गेले तर त्यांना अशी जन्म प्रमाणपत्र खोट्या रीतीने घ्यायची गरज काय? तो वकील कोण, तो एजंट कोण? तर पोलिसांनी सांगितलं की आम्ही कुठलाही निष्कर्ष देण्याची घाई करणार नाही. ATS आणि NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी आणि ATS दोघांची माझी विस्तृत चर्चा झालेली आहे. म्हणजे भारत सरकारने पण इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आहे. भारत सरकारची आणखीन एक एजन्सी येत्या काही दिवसात त्याची पण ॲक्शन सुरू होणार. या सगळ्यांचा रिपोर्ट गेल्यानंतर ATS आणि NIA भाग घेणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.